मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 32 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजचे कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे। डायरेक्टली आपण अस्तरवरती कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर ते कटिंग ठेवून ब्लाउज पिसावरती कट करायचं आहे। तर मग चला आपण सुरुवात करूया। हे पहा, हा मापाचा ब्लाउज आहे। 32 साइज ही पूर्ण ब्लाउजची आहे। तर याचं आपल्याला काय करायचं असतं, हे पहा, सर्वात आधी आपल्याला उंची टाकायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने पाठीच्या भागाची ब्लाउजची उंची मोजायची आहे। 13 आहे, तर इथे 1 इंच वाढवायचे आहे, म्हणजे आपण 14 वरती मार्किंग करून घेऊया। हे पहा, बंद बाजूने आपल्याला 14 वरती मार्किंग करायचं। हे पहा, अशा पद्धतीचं मी ब्लाउज पीस घेतलेला आहे। अशा पद्धतीने ही घडी घालून घेतली आहे बघा। आता ही बंद बाजू आहे, माझ्या बाजूला घेतलेली आहे मी। आता इथे उंची आपली 13 आहे, तर मी 1 इंच वाढून इथे 14 टाकलेले आहे। तुम्ही सुद्धा जेवढी उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच जास्त घ्यायचं आहे। 12 असेल तर 13 टाका, 14 असेल तर 15 टाका। अशा पद्धतीने आपल्याला ते वाढून घ्यायचं असतं आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने ब्लाउज ठेवा। प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगत असते। हे पहा, 1 नंबरचं हुक लावून घ्या इथे ब्लाउजचं आणि अशा पद्धतीने गोल आकारामध्ये ब्लाउज ठेवून घ्यायचं आहे। हे पहा, आता इथून इथपर्यंत हे आपल्याला पूर्ण शोल्डर मोजून घ्यावं लागतं किती आहे। मी प्रत्येक वेळेस सुद्धा तुम्हाला सांगत असते शोल्डर कशा पद्धतीने आपल्याला ते मोजावं लागतं। हे पहा, अशा पद्धतीने 11 भरलेला आहे पूर्ण शोल्डर। हे पहा, अशा पद्धतीने मी हा गोल गळ्यामध्ये एकदम ब्लाउज ठेवलेला आहे आणि पूर्ण हे शोल्डर अशा पद्धतीने मोजून घेतलेलं आहे। 11 भरलेला आहे, तर इथे आपण 11 भरलं, त्याच्या अशा पद्धतीने मध्य करायचं आहे आपल्याला। 11चा मध्य जेवढा येत असेल तेवढा तिथे आपण मार्किंग करायचं असतं। 11चा मध्ये 5.5 येत आहे, तर इथे पूर्ण मी शोल्डर 5.5 घेत आहे अशा पद्धतीने। आता गळा रुंदी मी ह्या बाजूने इकडच्या बाजूला मी 2.5 इंच टाकणार आहे। गळा रुंदी मी 2.5 इंच टाकणार आहे। हे पहा, आणि राहिलेलं बाकीचं हे शोल्डर शिवणकामामध्ये इथे अर्ध जातं आणि इथे अर्ध जातं आणि आपल्याला पाहिजे एवढं ते शोल्डर तयार होऊन जातं। आता मी मुंड्याचं मार्किंग खालच्या बाजूला करून घेणार आहे। हे पहा, मी काय करत असते, 5.5 आहे तर खालच्या बाजूला सुद्धा 5.5च घेत असते। हे पहा, इथे 5.5 वरती मार्किंग करून घेतलं आहे। हे पहा, इकडच्या बाजूने पण मी 5.5 वरती मार्किंग करून घेते, जेणेकरून ही लाईन माझी वाकडी जायला नको। हे पहा, अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते ह्या 5.5 पर्यंत आणि त्याच्यावरती एक आडवी लाईन मारून घेते, म्हणजे तिथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं असतं। आता आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, मी अशा पद्धतीने हुकाची बाजू घेतलेली आहे बघा आणि ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे। हे पहा, इथे मार्किंग करून घेते, जिथे फिटिंग आहे ना पहिली तिथे आपलं मार्किंग असतं। हे पहा, इथे फिटिंग आहे तिथे मी मार्किंग करून घेतलं। हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवा आणि मोजून घ्या। 8 भरलेला आहे, म्हणजे हा एक बाजू ह्याची 8 आहे, म्हणजे पूर्ण हा आपला 32 साइजचा ब्लाउज आहे अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला 8 टाकायचं आहे आणि 2 इंच पुढच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे। हे पहा, इथून बंद बाजूपासून मी 8 इकडच्या बाजूला घेत आहे आणि पुढे मी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे आणि अशी सरळ लाईन खालच्या बाजूला ओढून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने त्याच्यावरती आपली फिटिंग असते। हे पहा, मी अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलेलं आहे। लक्षात आलं का? हे कमरेचा असा सरळ, कंबर नाही मोजली तरी सुद्धा चालते। तुम्हाला मोजून दाखवते वाटलं तर तुमच्या, जेणेकरून हे लक्षात येईल। नवीन शिकणाऱ्यांच्या पटकन असं लक्षात येत नाही। हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे, पूर्ण कंबर मोजायची आहे आणि त्याचा आपल्याला 4था भाग टाकावा लागतो। हे पहा, अशा पद्धतीने 27 आहे पूर्ण कंबर, तर 27चा आपल्याला 4था भाग काढायचा आहे। हे पहा, हे टोक आपल्याला 27 वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने। जेवढी कंबर असेल त्यावरती टोक ठेवायचं आहे। हे पहा, हे डबल झालं। आता अजून एकदा 13.5 आपल्याला निम्म करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने जेवढं येत आहे तिथे ते आपल्याला ते तेवढं टाकावं लागतं। 6.25 येत आहे, तर हे पहा, अशा पद्धतीने 6.25 घ्यायचं आहे, म्हणजे कंबर फिटिंग आपली त्याच्यावर येते आणि 1 इंच आपण टक्स द्यावा लागतो आपल्याला पाठीचा भाग आधी सर्वात आधी आपण काढत आहोत। पाठीच्या भागाला 1 इंच हे पहा आणि 2 इंच पुढच्या बाजूला मार्जिन, हे आपलं बरोबर असतं। कधी कधी ही कंबर मोजायची काहीही गरज नसते। हे पहा, पण नवीनच्या पटकन लक्षात येत नाही। आता इथे काय करायचं आहे, ह्या दोन्ही भागांचा आपल्याला मध्य काढायचं असतं। हे पहा, 5.5 आहे ना, हे पहा, अशा पद्धतीने हा मध्य काढायचा आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला पाठीचा भाग आपण 1.5 इंचावरती देतो। अशा पद्धतीने इथे 1.5 वरती मार्किंग करून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आपल्याला, पाठीचा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता आपल्याला खालच्या बाजूला इकडच्या बाजूला गळा टाकायचा आहे। खालच्या बाजूचा किती आहे तुम्ही ब्लाऊजवरती सुद्धा मोजला तरी चालेल, तुमचा किती तयार आहे तेवढा तिथे टाकायचा आहे आणि 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं असतं। हे पहा, ह्याचा गळा 4.25 तयार आहे, तर मी इथे 1 इंच जास्त घेणार, म्हणजे 4.25 वरती घेणार आहे गळा, खालून 4.25 वरती। अशा पद्धतीने ते 4.25 वरती मार्किंग करून घेतलं मी आणि 2.5 माझी गळा रुंदी आहे तेवढीच मी ठेवणार आहे।
वरती जेवढी माझ्या अडीच ठेवलेली आहे ना गळा रुंदी तेवढीच मी खालच्या बाजूला सुद्धा अडीच ठेवलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने एक मार्किंग करून घेतलं। आता एक सरळ लाईन ओढून घेते, त्याच्यावरती आपल्याला आवडेल असा गळ्याचा आकार आपण तिथे देऊ शकतो अशा पद्धतीने। आता इथे पाठीच्या टक्ससाठी आपण 1 इंच घेतलेला आहे, तुम्हाला मी आताच सांगितलं। तेच पाठीच्या टक्स हे पहा उभा मी 3.5 देणार आहे आणि आडवा सुद्धा मी 3.5 वरतीच ठेवणार आहे। हे पहा इथे मार्किंग करून घेते 3.5 आणि वरच्या बाजूला पण 3.5 घेणार आहे अशा पद्धतीने। जास्त वरती पण टक्स घेऊ नका आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच, हे दोन्ही मिळून 1 इंच भरलं पाहिजे। आता इथे त्रिकोण तयार करून घ्या अशा पद्धतीने आणि इकडच्या बाजूला एक कट मारून ठेवा, जेणेकरून हे अंतर समान होईल अशा पद्धतीने। आता इथे मी आहे असंच हे कट करणार आहे, नंतर आपण हा पाठीमागच्या गळ्याचा आकार देऊया। आता आपल्याला पाठीच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे। हे पहा इथे मी प्रत्येक वेळेस सांगत असते 1 इंच वरून इथे 1 इंच घ्यायचं आहे। हे पहा कोणत्याही गळ्याचा आकार द्या तुम्ही, इथून वरून तुम्ही 1 इंच घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने मी गळ्याचा आकार इथे देणार आहे। हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे पहा हा आकार दिलेला आहे मी। नंतर शिलाईच्या वेळेस मी तो तुम्हाला शिलाई कशा पद्धतीने करायचा आहे हे पहा, छान अशी डिझाईन आपण तिथे करणार आहोत आणि असा छान असा बो सुद्धा आणि खालच्या बाजूला अशा नॉड मोठ्या मोठ्या अशा नॉड बनवून घेणार आहोत। खूप सुंदर अशी ही ब्लाउज डिझाईन तयार होणार आहे। हे पहा अशा पद्धतीने हा गळा तयार होणार आहे बघा। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने आणि खालच्या बाजूला मोठा असा बो तयार करून घेणार आहोत, म्हणजे फुलासारखा, आणि खालच्या बाजूला एकदम मोठ्या अशा नॉड तयार करून घेणार आहे। ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ते तयार करावे लागतात। हे पहा अशा पद्धतीने आपली ही पाठीच्या भागाची डिझाईन असणार आहे। असंच हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। हे पहा आहे असंच हे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। पाठीचा भाग जसा काढला तसा ठेवून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं पुढे घ्या, आपल्याला थोडंसं मार्किंग या बाजूला सुद्धा करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी, थोडंसं सोडून अंतर ठेवून इकडच्या बाजूला ठेवायचं आहे। आणि आहे असंच हे पाठीचा भाग काढला ना व्यवस्थित आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं फक्त पुढच्या बाजूला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, बाकीचं काही नाही। हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेते। पाठीच्या भागाचं जेवढा आहे असंच हे मार्किंग केलेलं आहे बघा मी। हे पहा अशा पद्धतीने इथे शोल्डरचं पण मार्किंग करून घेते, गळा रुंदीचं सुद्धा घेतलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग झालं। आता हे मी बाजूला काढून घेतलेलं आहे। आता इथे आपण सर्वात आधी शोल्डरचं हे पहा बरोबर आहे आलेलं आहे, आपलं गळा रुंदी पण आपली 2.5 आहे तेवढीच हे बरोबर आलेले आहे। आता इथे आपण काय करूया, मुंड्याचं मार्किंग करून घेऊया। 5.5 आहे तर 5.5 वरती मार्किंग करून घ्या आणि अशा पद्धतीने एक लाईन मारून घ्या सर्वात आधी। हे पहा अशा पद्धतीने आणि इकडच्या पण बाजूला अशाच पद्धतीने एक लाईन मारून घ्यायची आहे। तिथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यावा लागतो। पाठीमागच्या मुंड्याचा आपण 1.5 वरती देतो आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपण 1 इंच वरती देतो। हे पहा इथे 1 इंचावरती आकार द्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने आता कट करताना हा बाहेरचा आकार आपल्याला घ्यायचा नाहीये, हा आतल्या बाजूचा आकार आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायचा आहे। एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे। आता आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया आपण। हे पहा अशा पद्धतीने मी ब्लाऊज ठेवलेला आहे एकदम व्यवस्थित। हे पहा इथे एक मार्किंग मी दरवेळेस सुद्धा सांगत असते तुम्हाला, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते गळा कशा पद्धतीने मोजायचा आहे आणि जेवढा आहे तेवढाच इथे गळा टाका। हे पहा किती आहे तेवढाच इथे टाकायचा आहे। 5 तयार आहे तर मी इथे 5च घेणार आहे, जेवढा आहे तेवढाच इथे गळा हे पहा इकडच्या बाजूला आहे तेवढाच गळा आपल्याला टाकायचा आहे। 5 आहे तर 5 टाकायचा आहे। हे पहा इथे मार्किंग करून घेते आणि इकडच्या बाजूला मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। गळा रुंदी मी आहे तेवढीच ठेवणार आहे, पाठीच्या भागाला आपण जेवढी ठेवली तेवढीच इथे ठेवणार आहे आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। ते जो तुम्हाला आवडेल ते तो तुम्ही इथे गळ्याचा आकार देऊ शकता। फक्त गळ्याचा आकार देताना तुम्ही इथून आतल्या बाजूला 1 इंच द्या, म्हणजे तो एकदम व्यवस्थित सुद्धा आपला गळ्याचा आकार येतो। हे अशा पद्धतीने त्याच्यावरती आकार देऊन घ्या अशा पद्धतीने, तो आपला व्यवस्थित सुद्धा येतो आकार, जास्त मोठा पण नाही होत आणि छोटा सुद्धा होत नाही, बरोबर होऊन जातो। आता आपल्याला इथे टक्स बघायचा आहे किती आहे। हे पहा हे शोल्डर आहे बघा। हे पहा त्याचा आपल्याला हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। 3 आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे टोक 3 वर ठेवायचं आहे, म्हणजे 3चा आपल्याला मध्य करायचा असतो। हे पहा अशा पद्धतीने हे पहा 3 आहे तर हे पहा हे टोक 3 वर ठेवून अशा पद्धतीने मध्य केला तरी सुद्धा चालेल। हे अशा पद्धतीने सोपं आहे। हे पहा 1.5 येत आहे तर इथे 1.5 इंच मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, फक्त हे दोन्ही सुद्धा अंतर आपलं समान पाहिजे। अशा पद्धतीने झालं। आता इथून हे किती भरतंय ते मी आपल्याला बघायचं असतं। हे पहा इथून हे 4 भरत आहे बघा। हे पहा राईट आपलं हे 4 भरलेलं आहे। हे पहा इथून कडेपासून आता
परत सांगते मी तुम्हाला, हे शोल्डरचा मी मध्य केलेला आहे आणि हे अंतर इथून इथपर्यंत अंतर किती भरतंय ते मी मोजून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने 4 आहे बघा माझं. मी आता 4 वरती खालीपर्यंत मी मार्किंग करून घेणार आहे. त्याच्यावरतीच आपल्याला टक्स पॉईंट किती आहे तो टाकावा लागतो, म्हणजे ते बरोबर होऊन जातं. हे पहा अशा पद्धतीने मी खालीपर्यंत हे मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने, किंवा तुम्ही तिथे रेष मारून घेतली तरी सुद्धा चालेल, लाईन मारून घेतली तरी सुद्धा चालेल. हे पहा पट्टीच्या साहाय्याने मी एक लाईन मारून घेते अशा पद्धतीने. आता आपल्याला टक्स पॉईंट हा वरून 9.5 वरती घ्यायचा आहे. हे पहा इथून वरून टक्स पॉईंट 9.5 वरती घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे 9.5 आहे बघा. खालच्या बाजूला मी अशा पद्धतीने हा टेप ठेवलेला आहे. हे पहा इथे 9.5 वरती मी मार्किंग करून घेते. हे पहा मी इथून वरून 9.5 वरती घेतलेला आहे. हे पहा बघू शकता परत तुम्ही अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इकडच्या बाजूला 1 इंच आणि ह्या बाजूला 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूला 1 इंच आणि इकडच्या बाजूला 1 इंच, म्हणजे हा मध्य घेतला ना आपण, त्याच्या इकडच्या बाजूला 1 इंच आणि इकडच्या बाजूला 1 इंच अशा पद्धतीने. हे 1 इंच आणि हे 1 इंच अशा पद्धतीने. आता इथे हे पहा हे इथे जोडून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला त्रिकोण तयार झालेला पाहिजे बघा. हे पहा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने. आता हे आपलं शिलाईमध्ये जातं, आपण ते कट करून टाकतो, शिलाईमध्ये जातं. तर इकडच्या बाजूला शिलाईमध्ये गेल्यामुळे फिटिंगला पाठीच्या भागाला ते कमी पडतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे किती भरतं, 2 इंच भरतं. तेच आपलं 2 इंच ह्या बाजूला आपल्याला वाढून घ्यायचं आहे. हे पहा अशी लाईन मारून घेतली आणि 2 इंच इथे मी वाढून घेतलेलं आहे. हे पहा इथे अशा पद्धतीने. आता एवढंच मी हे कट करून घेते आणि नंतर आपण तिथे प्रिन्सेसचा आकार देऊया. अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. एवढं नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे पहा शोल्डरचं मी मध्य काढलेलं आहे. हे शोल्डर आहे त्याचा मध्य काढला. इथे किती भरतं आहे तेवढंच सरळ खाली लाईनमध्ये हे मार्किंग करून घेतलं. टक्स पॉईंट वरून हा 9.5 वरती घेतलेला आहे. हे पहा मी पुन्हा एकदा दाखवते. हे पहा 9.5 घेतलेला आहे. तो शिलाई करून बरोबर 9 होतो तयार. इथे अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं ना तो बरोबर आपल्याला 9 तयार होऊन जातो, तो बरोबर व्यवस्थित बसतो. आता इथे सुद्धा हे पहा लाईन मारली. ह्या लाईनीच्या अलीकडे मी 1 इंच घेतलं आणि ह्या लाईनीच्या पलीकडे मी 1 इंच घेतलेला अशा पद्धतीने आणि त्रिकोण तयार करून घेतला. आता इथे मी शिलाईमध्ये हे कट होतं, म्हणजे शिलाईमध्ये शिलाई बसते, दाबलं जाते ही शिलाईमध्ये. आता इकडच्या बाजूला पाठीच्या भागाला हे पहा अशा पद्धतीने होऊन जातं, मग पूर्ण पाठीच्या भागाला कमी पडतं, म्हणून इकडे हे आपण 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. हे मोजलं, हे 2 भरलं, 1 इंच हे 2 झालं. हे 2 आपण पलीकडच्या बाजूला हे वाढून घेतलं अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. जास्त वरती आपल्याला घ्यायचं नाही. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. थोडासा असा गोलमध्ये आपला हा आकार आलेला पाहिजे. कटोरीला कसा आपण गोल आकार देतो थोडासा, तेवढा इथे आपल्याला आकार देता आला पाहिजे. आता इथे बघा थोडंसं हे पहा अशा पद्धतीने, आणि इकडच्या पण बाजूला थोडंसं एकदम नॉर्मल अशा पद्धतीने आपल्याला, म्हणजे जेणेकरून हा भाग थोडासा शिल्लक राहिला. एकदम नॉर्मल, अर्धा इंचापेक्षा कमी इकडचं आणि इकडचं मिळून अर्धा इंच भरलं पाहिजे अशा पद्धतीमध्ये मी दरवेळेस सुद्धा सांगत असते. म्हणजे ही मधली इकडचं, ह्या मधल्या रेषेच्या इकडचं दोन्ही मिळून ते अर्धा इंच भरलं पाहिजे. एवढंच आपल्याला इकडचं आणि इकडचं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं असतं. हे झालं. आता इकडच्या बाजूला काय करायचंय, हा गळा आहे बघा आपला, गळ्याच्या खाली 4 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पहा पप इतका छान येतो, मी सांगते, फक्त टक्स एकदा मारून बघा तुम्ही. मी ब्लाऊज तसेच शिवते कस्टमरचे. पप इतका छान येतो आणि तो ब्लाऊज बसायला सुद्धा इतका व्यवस्थित बसतो. हे तो बसतो पप सुद्धा ह्यामुळे सुद्धा छान येतो. पण इथे जर तुम्ही टक्स दिला अजून सुद्धा तो ब्लाऊज बसायला इतका छान बसतो. तुम्हाला ह्याची शिलाई सुद्धा मी टाकणार आहे, बघायचे असेल तर. हे पहा आता इथून हा गळा आहे तुमचा, किती सुद्धा असू द्यात तुम्ही गळा टाका, 5.5 असतो 6 असलं तरी तुम्ही तिथे टाकायचं आहे. आता इथून मी काय केलेलं आहे, 4 इंच घेतलेला आहे खालच्या बाजूला, किंवा ह्या समोरासमोर आलं ना आपलं तरी घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता मी ह्याच्या समोरासमोर घेतलं तरी चालेल. हे पहा फक्त इथून ह्या बाजूने इकडच्या बाजूला 2.5 इंच घ्या, इकडून इकडच्या समोर घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. आणखीन खोलगट भाग तयार होईल आपला आणि पप सुद्धा तो छान तयार होईल. इकडच्या बाजूने इकडं समोर 2.5 घेतलं तरी चालेल. इकडून मी 2.5 घेतलेला आहे बघा. हे पहा मी दाखवते तुम्हाला. हे पहा 2.5 घेतलं आणि एक सरळ लाईन मारून घेतलेली आहे. हे अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला 1/2 इंच आणि इकडच्या बाजूला 1/2 इंच, पाठीला कसं आपण टक्स देतो त्याच पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने इकडे 1/2 आणि इकडे 1/2, जेणेकरून ते 1 इंच आपलं भरलं पाहिजे. आता अशा पद्धतीने तिथं त्रिकोण करायचा आहे आणि तो आपल्याला हा टक्स कट करायचा नसतो फक्त.
पाटीसारखाच द्यायचा आहे, पाटीचा आपण कट करत नाही त्याप्रमाणे हा सुद्धा आपल्याला कट करायचा नाहीये. हे झालं मार्किंग एकदम व्यवस्थित आपलं. आता हे पहा इथे हे अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. आता फक्त इकडच्या बाजूला फक्त अर्धा इंच नॉर्मल आपल्याला ते मार्किंग करायचं आहे. हे पहा इथे, आणि ही लाईन अशाच पद्धतीने इकडच्या बाजूला ओढून घ्यायची आहे. हे पहा अशी क्रॉसमध्ये. आता हे आपल्याला एकदम व्यवस्थित मध्ये हे कट करायचं आहे. हे पहा कट करताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. हे पहा सर्वात आधी आपण हा त्रिकोण तयार कट करून घेऊया. त्रिकोण तयार झालेला आपला. हे पहा असा हा कट करून घेतला. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे कट करूया आधी, सर्वात आधी. हे पहा हे पहा हे जास्त घेतलं होतं ना. अशा पद्धतीने ते कटिंग करून घेतलं मी. हा गळा सुद्धा कटिंग करून घेते. हे पहा गळा सुद्धा घेतला कटिंग करून मी. आता इथे काय करायचं असतं आपल्याला. हे पहा इकडं पण मार्किंग केलं होतं आपण, तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता अर्धा अर्धा नाही का, दोन्ही आपण अर्धा भरेल असं अंतर इथे घेतलेलं आहे, तेच मी इथे कट करून घेतलं बघा. आता इथे आपल्याला काय करायचं, हे टक्स पॉईंट असतात खूप महत्त्वाचे असतात. हे पहा इथे कट मारून ठेवायचं आधीच, अस्तरवरतीच कट मारून ठेवा, किंवा साधा शिवत असताल तुम्ही त्याच्यावरती अशा पद्धतीने कट मारून ठेवा, जेणेकरून हे मार्किंग आपलं बरोबर व्यवस्थित आलेलं पाहिजे. हे पहा जोडताना सुद्धा अशा पद्धतीने जोडला जातो. हे पहा उलटा पकडायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एकदम व्यवस्थित जॉईन झालं बघा, कमी सुद्धा पडत नाही. आणि वरच्या बाजूला पण अशा पद्धतीने हे पहा ठेवून दाखवते मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने हा जॉईन होतो वरच्या सुद्धा बाजूला. हे पहा म्हणजे हा बरोबर आपला पुरून जातो बघा, कमी सुद्धा पडत नाही. हे पहा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आला आपला. अशा पद्धतीने तो जोडला जातो. म्हणून काय करा तुम्ही मध्यावरती मार्किंग करून घ्या, जेणेकरून आपलं जोडताना सुद्धा चुकता कामा नये. आता हा टक्स तुम्ही कट करू नका, मी शिलाईच्या टायमिंगला तुम्हाला सांगणार आहे. हे झालं आपलं कटिंग. इथे कट करायचं राहिलेलं आहे बघा. हे सुद्धा बाजूला करून घेते मी. हे अशा पद्धतीने. इथे फक्त अर्धा इंच वाढवलेलं आहे खाली, हे 2 कमी होणार नाही इथलं, म्हणून हे 2 वाढवलेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग करूया. हे पहा बाहीच्या कटिंगसाठी हे पहा अशा पद्धतीचं मी अस्तर घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता त्याच्या आपल्याला काय करायचं, पहिल्या सुरुवातीला घडी बघायची आहे किती आहे. हे पहा हा पाठीचा भाग मी दरवेळेस सुद्धा सांगत असते, त्याच्यामुळे आपली बाही पुरून जाते बघा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जॉईन करतो, एवढं इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे. नंतरच आपण बाही जॉईन करतो, तिथून हे पूर्ण गोलाकार मोजून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे पहा गोल आकारमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे. 8.5 येत आहे बघा. हे पहा परत एकदा मोजून दाखवते मी तुम्हाला, म्हणजे आपल्याला 8.5ची घडी टाकावी लागणार आहे. बरोबर राईट हे माझं 8.5 येत आहे. आता इथे हे पहा हे अस्तर आहे, अशा पद्धतीने हे डबल घेतलेलं आहे मी. हे पहा अशा पद्धतीने मी ह्याची घडी करून घेते, म्हणजे जेणेकरून माझ्या 2 बाह्या निघून जातील. आता आपल्याला काय करायचं, हे अंतर हे पहा हे आणि डबल घडी केलेली आहे बघा, ही बंद बाजू आहे. आता हे अंतर 8.5 भरलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा 8.5 आहे बरोबर. हे पहा घडी आहे तेवढीच इथे टाकून घ्यायची आहे. 8.5 जेवढे आपण मोजून घेतलेले आहे तेवढे. हे पहा अशा पद्धतीने फिरवते कपडा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बाहीचं कटिंग बऱ्याच वेळा चुकून जातं नवीनकडून. हे पहा घडी मोजून घेतली आपण, त्याच्यावरती ह्या ब्लाऊज पीस पट केलेला आपण पाठीचा भाग आपलं किती भरलं, 8.5 भरलं. हे पहा अशा पद्धतीने हा कपडा घेतलेला आहे मी, ही माझी बंद बाजू आहे. हे पहा हे 8.5 घेतलेलं आहे मार्किंग करून, खालीपर्यंत 8.5 घेते. हे पहा अशा पद्धतीने घेतलं. आता बाही तयार 4 आहे, तर मी ते 1 इंच वाढवून म्हणजे 5 टाकणार आहे बघा. हे पहा 4 तयार आहे, तर मी 1 इंच वाढवून इथे 5 टाकलेलं आहे बघा. ते अशा पद्धतीने 5 इथे पण 5 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन मारून घेते. आता हे कट करून घेते आणि नंतर आपण बाहीचा आकार द्यायला तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचा आहे. अशा पद्धतीने मी कट करून घेतलं. आता हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे बघा. हे पहा बरोबर हे आपलं, फक्त हे वरचं मी कट करून घेतलं. घडी घालताना तुम्हाला दाखवलेलंच आहे कशा पद्धतीने मी घातली. आता वरून मी 2.5 इंच घेणार आहे इथे मार्किंग करून, वरच्या बाजूला खालच्या बाजूला 2.5 इंच, म्हणजे वरून खाली 2.5 इंच. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून पण मी इकडच्या बाजूला 1.5 इंच घेणार आहे. हे पहा इथे, जेणेकरून आपला मुंडा सुद्धा पुढे मागे होणार नाही तिथे जॉईन करताना. आणि इकडच्या बाजूला 1 इंच. हे पहा अशा पद्धतीने. आता हा 1 इंचापासून इथपर्यंत आपल्याला हा बाहीचा आकार द्यावा लागतो. इथे लाईन मारून घेतली आपण, इथून 1.5 घेतला ना, त्या 1.5 पर्यंत ही लाईन आहे का तिथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये आपल्याला इथं थोडासा उंच घ्यायचा आहे, नंतर अशा पद्धतीने आपल्याला हा बाहीचा आकार द्यावा लागतो.
अशा पद्धतीने थोडासा उंच आणि नंतर खाली खाली थोडा अशा पद्धतीने आपल्याला हा बाहीचा आकार द्यावा लागतो। हे पहा अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमणार आहे। हे पहा थोडंसं उंच घ्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने हे पहा। आता खालच्या बाजूचा हे पहा अशा पद्धतीने इथूनच घ्यायचं आहे खालच्या बाजूचं सुद्धा। हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला। आता दंडघेर किती आहे तेवढा दंडघेर जेवढा असेल तेवढा तिथे टाकायचा आहे। दंडघेर 5.5 आहे तर 2 इंच मी शिलाई मार्जिन पुढच्या बाजूला ठेवणार आहे। हे पहा 5.5 दंडघेर आहे, तुमचा जेवढा असेल तेवढा तिथे टाका आणि पुढच्या बाजूला 2 इंच वाढवून घ्या अशा पद्धतीने। आता तिथे काय करा, हे पहा अशा पद्धतीने एक लाईन मारून घ्यायची आहे आणि आता बाही कट करून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा आधी सर्वात आधी इथलं कट करा, दोन्ही पदर धरून हे कट करायचं आहे। हा पाठीमागच्या बाजूचा आकार असतो, वरचा असतो तो जॉईन करताना तो पाठीच्या भागाला येतो। इथून मधून एक कट मारून ठेवा जेणेकरून बाही जोडताना आपल्याला तिथूनच येते। हे पहा अशा पद्धतीने हे 2 पदर बाजूला काढून घ्या। आता हा पाठीमागचा आकार आहे, हा पुढचा आकार आहे। पुढच्या आकाराला नेहमी अशा पद्धतीचे चारी सुद्धा बाजूला ह्या पुढच्या चारी सुद्धा पदरला ह्या अशा पद्धतीचं मार्किंग करून ठेवा। ह्या बाजूला करू नका, बाही जोडताना उलटसुलट होते, त्यासाठी एकच बाजूला फक्त मार्किंग करून ठेवा। आणि हा आता पुढच्या बाजूचा आकार आहे बघा, अशा पद्धतीने हा कट करून घ्या। हे पहा ह्या 1 इंचापर्यंत हा कट करायचा। इथून सुरुवात करायची आहे बरं का, इथून इकडे कट करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने मी इथूनच कट केलेला आहे। दोन्ही भाग समान झाले पाहिजेत हे पहा, जेणेकरून तिथे जॉईन करताना आपलं पुढे मागे सुद्धा होत नाही, याची सुद्धा आपण इथे काळजी घ्यायची असते। अशा पद्धतीने आपला हा बाहीचा आकार बघा, हे पहा अशा पद्धतीने। हा ब्लाऊज पीस आहे बघा, हे पहा डबल घडी करून घेतलेली आहे मी अशा पद्धतीने। आणि जर चुरगळलेला असेल तर तुम्ही तिथे इस्त्री करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने मी ह्याची डबल घडी करून घेतलेली आहे आणि आहे असंच हे ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे पहा हे सर्व व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे। हे पहा इथे काय करायचं असतं आपल्याला, हे पहा हा भाग जॉईन झाल्याच्या नंतर खालच्या बाजूला आपल्याला पुढच्या बाजूला जे कमरेच्या बाजूला म्हणजे खालच्या बाजूला आपण पट्ट्या लावतो ना, तिथे आपल्याला पट्ट्या तुम्ही ना नेहमी 2 इंचाच्या काढत जा। हे पहा तुम्हाला दाखवते मी, हे पहा 2 इंचाच्या काढत जा म्हणजे ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतात। हे पहा पण पट्टी काढताना तुम्ही नेहमी 2 इंचाची काढा, ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते। हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे ह्या दोन्ही बाजूंच्या 2 होऊन जातात अशा पद्धतीने। आणि काज बटन पट्टी सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही 2.5 इंचाची काढत जा। हे पहा ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसते। 2.5 इंचाची काढत जा, जेवढ्या उंचीची आहे ना तेवढ्या उंचीची तुम्ही नेहमी 2.5 इंचाची काज बटन पट्टी तिथे काढत जा अशा पद्धतीने। जेवढे आपल्याला उंच लागत आहे ना तेवढी तिथे तुम्ही काज बटन पट्टी काढायची आहे। अशा पद्धतीच्या ह्या 2 काढून घेतलेल्या आहेत बघा मी। अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपला 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग झालेला आहे। हे पहा एकदम व्यवस्थित मी तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे डायरेक्ट कापडावरती ते सुद्धा सांगितलेलं आहे। जर पेपर कटिंग तयार करून ठेवायचं असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पेपर कटिंग तयार करून ठेवायचं आहे 32 साईजसाठी। तर इथे आपण बघू शकता, हे पहा व्यवस्थित आपलं हे कटिंग झालेलं आहे। पट्ट्या सुद्धा आपण व्यवस्थित कशा पद्धतीने काढायच्या आहेत आणि गळ्याच्या पट्टे काढताना सुद्धा एकदम क्रॉसमध्ये काढत जा तुम्ही। हे पहा हा कपडा घेतलेला आहे, अशा सरळमध्ये नाहीत काढायच्या। हे पहा अशा पद्धतीने ह्या क्रॉस काढायच्या आहेत आणि क्रॉस काढायच्या पण ते 1.25 इंचाचे आपल्याला काढावे लागतात। हे पहा अशा पद्धतीने 1.25 इंचाच्या काढत जा पट्ट्या, म्हणजे त्या बरोबर पुरून जातात। हे पहा अशा पद्धतीने 2 पट्ट्या काढल्या तरी भरपूर होतील। आता हा कपडा मोठा आहे त्याच्यामुळे आपल्या 2 पट्ट्या आपल्याला पुढच्या बाजूला आणि पाठीमागच्या गळ्याला तर आपण डिझाईनच करणार आहोत त्याच्यामुळे हे जास्तच होणार आहेत, तरी पण तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीने पट्ट्या काढावे लागतात आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने
मैत्रिणींनो, हा आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे कटिंग करून. आता ह्याची शिलाई मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या आणि सविस्तर भाषेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पाठीचा भाग शिलाई करायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला पुढच्या भागाची शिलाई करायची आहे, मी तुम्हाला एकदम सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.